सध्या HMPV अर्थात ह्यूमन मेटान्युमो व्हायरस या आजाराचा काही प्रमाणामध्ये रुग्ण आढळून आलेले असून हा आजार हा सीझनल प्रकारचा आजार आहे. सीझनल म्हणजे ऋतूजन्य आजार असून यामध्ये विषाणूजन्य आजार जशी लक्षणे आढळून येतात त्याप्रमाणेचे लक्षणे आढळून येत आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी तसेच जनजागृतीसाठी माननीय संचालक आरोग्य सेवा पुणे तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये या आजाराचे लक्षणे म्हणजे सर्दी, खोकला, ताप, नाक चोंदणे, अंगदुखी, ताप येणे, घसा खवखवणे, खोकला येणे अशा प्रकारचे आहेत आणि साधा सर्दी, खोकला, ताप किंवा व्हायरल इन्फेक्शनप्रमाणे यामध्ये लक्षणे दिसून येतात. त्यामुळे कोणीही घाबरून जायची आवश्यकता नाही आहे. या आजारामध्ये मुख्यतः ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा लहान मुले किंवा वयस्कर जे 65 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आहे यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कोमॉर्बिड म्हणजे ज्यांना इतर काही सहव्याधी आहेत, प्रतिकारशक्ती कमी असलेले नागरिक यांनी पण आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये आपण सर्दी, खोकला, ताप झाल्यास स्वतःहून गर्दीमध्ये जाणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे हस्तांदोलन टाळणे, वारंवार कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नये, हात वारंवार स्वच्छ साबणाने धुणे किंवा अल्कोहोल बेस सॅनिटायझरचा वापर करणे, खोकताना शिंकताना रुमालाचा वापर करणे, अनावश्यक गर्दीमध्ये जाणे टाळणे या प्रकारची काळजी ही घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वतःहून कोणतेही औषध न घेता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत नियमित ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस, त्याचप्रमाणे सारी म्हणजे श्वसन मार्गाचा तीव्र जर संसर्ग झाला असेल तर त्याचं नियमित सर्वेक्षण करण्यात येत असतं. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये या आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत का किंवा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या OPDमध्ये या आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत का याबाबत वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून या प्रकारचे जर रुग्ण अनयुज्युअल केसेस कोणत्या भागामध्ये वाढलेल्या असतील किंवा हॉस्पिटल ॲडमिशन वाढलेले असतील तर त्वरित त्याची बाबत दखल घेण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असून आरोग्य खात्यामधील वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत नियमित सर्वेक्षणात व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांमध्ये पण या आजाराबाबत अवेअरनेस किंवा जनजागृती करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले असून कोणीही या आजाराला घाबरून जाऊ